जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील डांबरखेडा प्रकाशा रस्त्यावरील महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या 3 राज्यांच्या वाहतुकीचा महत्त्वाचा दुवा असलेल्या डांबरखेडा पुलावर सध्या मृत्यूचे सावट पसरले आहे। प्रकाश डांबरखेडा रस्त्यावरील असलेल्या या डांबरखेडा पुलावरील अवजड वाहतूक रोखण्यासाठी प्रशासनातर्फे बसवण्यात आलेली लोखंडी कमान कोसळून रस्त्यावर पडली आहे। मात्र ही घटना घडूनही पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ MSRDC कुंभकर्णी झोपेत असल्याने वाहन चालक, प्रवासी तसेच स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। पुलाच्या सुरक्षेसाठी आणि मर्यादित उंचीच्या वाहनांसाठी ही लोखंडी कमान उभारण्यात आली होती। मात्र या मार्गावरून बेकायदेशीररित्या प्रवेश करू पाहणाऱ्या अवजड वाहनाकडून या अवजड वाहनासाठी प्रतिबंधित करण्यात आलेल्या कमानीची तोडफोड झाल्याचे निदर्शनास येत आहे, तर एखाद्या अवजड वाहतूक करणाऱ्या अनियंत्रित झालेल्या वाहनाच्या धडकेमुळे ही कमान तुटून आता रस्त्यावर लोळत आहे। यामुळे पुलावरून चालणाऱ्या दुचाकी, चारचाकी आणि पादचाऱ्यांसाठी हा रस्ता डेड ट्रॅप बनला आहे। विशेषतः रात्रीच्या वेळी अंधारात ही तुटलेली कमान न दिसल्यास भीषण अपघात होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे। एकीकडे हा रस्ता आंतरराज्यीय वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असताना दुसरीकडे पोलीस प्रशासन आणि MSRDCचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसून येत आहे। पुलावर अडथळा असतानाही वाहतूक नियमन किंवा बॅरिकेटिंग लावण्याचे साधे सौजन्य दाखवलेले नाही। MSRDC रस्ते देखभालीचा दावा करणारे हे विभाग कमान हटवण्याबाबत अद्यापही हालचाल करताना दिसत नाहीत। हा रस्ता 3 राज्यांना जोडतो, हजारो वाहनांची ये-जा असते। प्रशासनाला एखादा मोठा बळी जाण्याची प्रतीक्षा आहे का, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी उपस्थित केला आहे। कमान रस्त्यावर पडल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत असून वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे। जर 24 तासांच्या आत ही कमान हटवून रस्ता मोकळा केला नाही तर होणाऱ्या अपघाताला सर्वस्वी MSRDC आणि स्थानिक प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा स्थानिक नागरिक यांच्याकडून प्रशासनास देण्यात आला आहे। प्रकाशा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।